नेक्स्ट करायसाठी धन्यवाद सर. आज रामेती कृषी केंद्रातर्फे मध्यवर्ती अंडीउबवणी केंद्रातर्फे मी पशुधन विकास अधिकारी म्हणून येथे पक्ष्यांचे रोग व त्याचे लसीकरण याची माहिती देण्याकरता आलेले आहे. मागील 2 दिवसामध्ये लुद्रिक सर तसेच मोकळ मॅडम यांनी कुक्कुटपालनाचे महत्त्व तसेच कुक्कुटपालन व्यवस्थापन, त्यांचे कुक्कुट पक्ष्यांचे प्रकार, त्यांचे पक्ष्यांची घरं तसेच अंड्यामधील समज गैरसमज या गोष्टीबाबत आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलेले आहे. पक्ष्यांच्या आजारामध्ये आपल्याला महत्त्वाचं म्हणजे हे लसीकरण ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. म्हणजे पुढे जे काही आजार होणार आहेत तर तुम्ही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पक्ष्यांची व्यवस्थापन आणि तसेच लसीकरण हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या अंडी उबवणी केंद्रातर्फे ह्या कुक्कुटपालक व्यवसाय तसेच शेतकरी यांच्यामध्ये रोजगार सुरू व्हावा, तसेच आपल्याकडे ज्या सुधारित देशी जाती आहेत तर त्याचे संगोपन व्हावे याकरता आपल्या तर्फे सुधारित देशी जाती एकदिवसीय पिल्ली उत्पादन हे केले जाते. तर मॅडमनी तसेच सरांनी सांगितल्याप्रमाणे पक्ष्यांच्या मध्ये हे आहेत प्रकार आहेत की तुम्ही पक्षी संगोपनासाठी घेतले तर तुम्ही त्यांना लेयर पक्षी किंवा ब्रॉयलर पक्षी म्हणजे अंड्यांसाठी किंवा मांसासाठी असं तुम्ही त्यांचं वाढ ही करू शकता. तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तुमचं व्यवस्थापन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे शेडची तुमची स्वच्छता, तसेच शेडसाठी तुम्ही कुठली पद्धत यूज करणार आहात, म्हणजे शेडमध्ये तुम्ही गादी पद्धत वापरणार आहात की जाळी पद्धत. गादी पद्धत करणार असाल तर जी तुम्ही शेडमध्ये जी तूस वगैरे भाताची तूस अंथरून ठेवणार आहे तर त्याचं आठवड्यातून 2-3दा रेकिंग होणं महत्त्वाचं आहे. म्हणजे रेकिंग म्हणजे ती तूस तुम्ही आठवड्यातनं 2-3दा हलवली पाहिजे. म्हणजे जे काही पुढं आजार वगैरे मी तुम्हाला पुढं घेणार आहे की जे काही आजार उद्भवतात तर ते तूस तुम्ही हे आजार होऊ शकतात. तिसरं म्हणजे पक्ष्यांच्या चे पाणी जे तुम्ही वापरणार आहात तर ते स्वच्छ असलं पाहिजे आणि ते तुम्ही दिवसाकाठी रोज तुम्ही स्वच्छ पाणी पक्ष्यांना दिलं पाहिजे. कारण जे काही पक्ष्यांच्या मध्ये आजार होतात, जास्तीत आजार हे पक्ष्यांचं खाद्य तसेच पाणी ह्याच्यामध्ये जर तुमच्या काही चुका वगैरे होत असतील तर त्यातून आजार हे उद्भवत असतात. तसेच तिसरं म्हणजे पक्ष्यांच्या घरातलं म्हणजे व्हेंटिलेशन म्हणजे जे काही पक्ष्यांचं जी मॅडमने सांगितलं असेलच तुम्हाला की पक्ष्यांची ही दिशा ही पूर्व पश्चिम असते. तर जे दिवसभरामध्ये सूर्यप्रकाश वगैरे किती हवा असेल तर व्हेंटिलेशन वगैरे व्यवस्थित असेल तर पक्ष्यांचे आजार हा होऊ शकत नाही. तर आजार आज जे मी काही घेणार आहे रोगांच्या मध्ये तर त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे आजार आहेत तर त्याच्यामध्ये म्हणजे विषाणूजन्य आहेत, फंगल आहेत, बुरशीजन्य आणि तसेच व्यवस्थापनामध्ये आपल्याला काही अडचणी होत असतात त्यातून काही उद्भवणारे पण आजार असतात. आणि त्याच्यामध्ये तिसरा पार्ट जो मी घेणार आहे तो लसीकरणाचा. म्हणजे लसीकरणामध्ये जर एक दिवसाचं पिल्लू घेता तर ते पिल्लू घेणार तुम्ही कोणत्या घेताना तुम्ही ते नामांकित संस्थेमधून किंवा हॅचरी मधून घेतलं पाहिजे. कारण पक्ष्यांच्या मध्ये 1 दिवसाची लस असते आणि ती जर लस तुम्ही दिली नाही तर ते पुढील जो लस न केल्यामुळे होत असतो. तशी घेत असतात तुम्हाला तिथली लिस्ट वगैरे पण माहित पाहिजे की बाबा तिथले त्या पक्ष्यांना लसीकरण 1 दिवसाचं झालंय का किंवा जर आतावरची डायबिटीज असेल 2.5-3 महिन्याची तरी त्याचं कुठलं लसीकरण झाले. जी प्रकार ती बूस्टर डोस हा देत असतो. म्हणजे मागचं जर तुमचा प्रायमरी डोस केला होईल तर त्याचं तुम्ही हे करू शकता. तर त्या व्हॅक्सिनेशन लसीकरणामध्ये लसीकरण मला
आता आपल्याला पक्षी संगोपन करताना आपण 2 प्रकारे करतो. एक तर अंड्यांसाठी प्लस मांसासाठी. जर जर पक्ष्यांचं संगोपन करतात, जर पक्षी 2.5-3 महिन्यामध्ये हा कटिंगला येतो. तर त्याच्यामध्ये 2-3 लसी ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. कारण पक्षी तुम्ही हा तर कटिंगला टाकता. त्यामुळे पुढचं लसीकाचा बूस्टर वगैरे डोस हा प्रकार काय मांसासाठी वाढवताना येत नाही. पण जर पक्षी तुम्ही अंड्यांसाठी वाढवणार असाल, तर पक्षी आपल्याकडे प्रक्षेत्रावर हा 1.5 वर्ष तरी राहतो. म्हणजे पहिले 4 महिने असतो आणि पुढचे 1 वर्ष ते पक्षी हा अंडी उत्पादन देत असतो. तेव्हा लसीकरणामध्ये लेयर पक्ष्यांसाठी म्हणजे तुम्ही जर पक्षी हा अंड्यांसाठी जर त्याचं वाढ म्हणून करणार असाल तर सगळे लसीकरण तुम्हाला आणि जर म्हणजे तुम्ही मांसासाठी वाढवणार असाल तर 1-2 लसीस ह्या महत्वाच्या आहेत. तर डिसीज म्हणजे काय पक्ष्यांच्या मध्ये काही संक्रमण झालं, इन्फेक्शन झालं तर त्याच्यामधून जो काही हे उद्भवतो किंवा त्यांच्यामध्ये वातावरणातील बदल असेल किंवा एकदमच अचानक थंडी झाली किंवा एकदमच जास्त वगैरे टेम्परेचर झालं तरी किंवा पक्षी स्ट्रेसमध्ये जाऊन पण पक्ष्यांमध्ये हे आजार होत असतात. तर डिसीजचे 2 टाइप आहेत, इन्फेक्शियस अँड नॉन इन्फेक्शियस. तर इन्फेक्शियस म्हणजे ज्याच्यामध्ये मी जसं सांगितलं तर त्याच्यामध्ये बॅक्टेरियल म्हणजे जीवाणूजन्य आजार आहेत. दुसरं म्हणजे व्हायरल डिसीज म्हणजे विषाणूजन्य, फंगल म्हणजे भूजन्य आजार आणि चौथं म्हणजे पॅरासिटिक म्हणजे जंतू आतड्यांच्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही पक्ष्यांचं हे डिवर्मिंग हे म्हणजे तुम्ही वेळेवर जर केलं नाही तर हे पॅरासिटिक डिसीज पक्ष्यांच्या मध्ये जास्त प्रमाणात उद्भवतात. आणि दुसरा टाईप आहे रोगाचा तो नॉन इन्फेक्शियस डिसीज म्हणजे न्यूट्रिशनल डिसीज म्हणजे तुम्ही पक्ष्यांना जे खाद्य खाऊ घालताय तर त्याच्यामध्ये खाद्यामध्ये काही कमतरता असेल तर न्यूट्रिशनल डिफिशियन्सीमुळे पण पक्ष्यांना हा आजार होत असतो. पोल्ट्रीमध्ये हा डिसीज कारण हा पक्षी हा बऱ्यापैकी बंदिस्त असतो तर संक्रमण होण्याचे चान्सेस म्हणजे कुठले तर स्वतः हा आजारी पक्षी असेल एक तर त्याचं संक्रमण इतर पक्ष्यांना होतं म्हणजे जो काही हेल्दी पक्षी असेल तर त्याचं ट्रान्समिशन डिसीज टू हेल्दी बर्ड्सना होऊ शकतं. आणि दुसरं म्हणजे एजंट म्हणजे जे काय आहे म्हणजे पक्ष्यांसाठी आपण जे खाद्य वापरतो, पाणी तसेच तुमची जे लाईट वगैरे त्या लाईट मॅनेजमेंटमध्ये पण तुमच्या काही चुका झाला तर त्यातून हे संक्रमण होत असतं. म्हणजे पक्ष्यांमध्ये जे रोग उद्भवतात हे सगळे आजाराचं संक्रमण हे आजारी पक्ष्यांकडून चांगल्या पक्ष्यांना होत असतं. तसेच पक्षी व्यवस्थापन करताना आपण ज्या गोष्टी वापरतो आणि त्या म्हणजे खाद्य, पाणी ह्याच्यामध्ये आपल्या जरी काही चुका झाल्या तर त्यातूनच पक्ष्यांना हा आजार होतो. त्याच्यामध्ये कॉमन जे डिसीज आहेत बॅक्टेरियल डिसीजमध्ये तर डिसीजची जी नावं आहेत तर ते ज्या शास्त्रज्ञांनी शोधले त्यानुसार हे पक्ष्यांचं डिसीजची नावं दिलेली आहेत. तर त्याच्यामध्ये फाऊल कॉलरा म्हणजे पाश्चोरिलिसिस आहे. पाश्चोरिलिसिस म्हणजे पाश्चर सायंटिस्ट होता त्याने हा डिसीज डायग्नोसिस केलं त्यानुसार हे नाव आहे. तर त्याच्यामध्ये नेक्स्ट डिसीज आहे तो कोलॅबॅसिलोसिस. कोलॅबॅसिलोसिस हा कोलॅबॅसिला म्हणजे हा जीवाणू ह्याच्यामुळे हा आजार उद्भवतो. तर ह्या कंडिशनमध्ये पक्ष्यांच्या आतड्यांना म्हणजे पक्ष्यांच्या खाद्य व पाण्यामध्ये मधून पक्ष्यांच्या आतड्यांना हा संसर्ग होऊन ह्या कंडिशनमध्ये कोलॅबॅसिलोसिसमध्ये डायरिया हा जास्त डायग्नोसिस होतो. नंतरचा नेक्स्ट आहे तो बॅक्टेरियल डिसीज तो म्हणजे श्वसन द्वारे आजार वगैरे पक्ष्यांना उद्भवतात तर त्या हा क्रोन डिसीज होतो. म्हणजे लसीकरणामध्ये तुमचं कुठलं ह्या साऱ्या नंतरचा टाईप आहे तो टायफॉइड डिसीज, फ्लोरम डिसीज. ह्या कंडिशन नंतरचा डिसीज आहे तो ट्युबरक्युलोसिस म्हणजे आणि नेक्स्ट क्लोडियम इन्फेक्शन बॅक्टेरियल आहेत. जे जीवाणूजन्य जे काही मी डिसीज सांगितले तर हे जीवाणूजन्य डिसीज असतं की तुमच्या तसेच पाणी ह्याच्यामधील
ज्या अडचणी होतील तर त्यातून हे त्याचं संक्रमण होत असतं. पक्ष्यांना असेल तर तेव्हा तुम्ही काय केलं पाहिजे, की बाबा तुम्हाला शेडमध्ये जेव्हा पक्षी हा आजारी वाटतो किंवा काही एकदम वाटतो किंवा खाद्याचं प्रमाण किंवा काही पक्ष्यांच्या नाकातून किंवा डोळ्यातून काही स्राव वगैरे होतोय किंवा त्याच्या तुम्ही पक्ष्यांच्या जी विष्ठा असते तर त्याची नॉर्मल विष्ठेपेक्षा काही रक्त असेल किंवा पातळ संडास आहे किंवा पिवळ्या कलरचा आहे, काही तुम्हाला डायग्नोसिस असेल तर तुम्ही डिसीज बोर्ड आहे ते तुम्ही चांगले वेगळं ट्रीटमेंट केलं पाहिजे. नाहीतर आजारी पक्षी आणि हेल्दी पक्षी हा एकत्र ठेवला तर त्याचं संक्रमण हे पक्ष्यांना लगेच होत असतं. तसेच हा हे कॉझिटिव्ह एजंट आहे तो पाश्चरेला माल्टोसिडा. तर ह्या कंडिशन मध्ये जे काही लक्षणं आहेत तर ती पक्ष्यांच्या असतात असतील पक्ष्यांना श्वास घ्यायला पण येत असतो. फाऊल कॉलरामध्ये नंतरचा डिसीज आहे तो फुलोरम डिसीज. तर फुलोरम डिसीज आहे तर त्याचा कॉझिटिव्ह एजंट आहे तो साल्मोनेला फुलोरम. फुलोरम डिसीज मध्ये हा स्पेसिफिक आजार आहे. ह्या कंडिशनमध्ये शेडमध्ये जेव्हा पांढऱ्या कलरचा पक्ष्यांच्या मध्ये विष्ठा होते या कंडिशनमध्ये व्हाईट डायरिया हा स्पेसिफिक आहे. म्हणजे हा शक्यतो डिसीज हा कोल्ड एन्व्हायरमेंट म्हणजे जेव्हा थंडीचे दिवस असतात तेव्हा हा आजार दिसून येतो. कारण ह्याच्यामध्ये आपण जे लसीकरण करतो तर त्याच्यामध्ये लासोटा जो स्ट्रेन आहे पक्ष्यांचा तो त्याचं लेवल कमी झाल्यामुळे ह्या डिसीजची वाढ व्हायला शरीरामध्ये चालू होते. म्हणजे फुलोरम डिसीज मध्ये व्हाईट डायरिया हा स्पेसिफिक असतो आणि ह्याच्यामध्ये मोर्टॅलिटी म्हणजे मृत्युकीचं प्रमाण हे असतं ते पण जास्त होत असतं. पण शक्यतो जे पक्षी असतात ते वीक होतात. तसेच ह्या कंडिशनमध्ये पक्ष्यांचे अंडी उत्पादन हे कमी होत असतं आणि व्हाईट डायरिया होऊन पक्षी पण हा तुम्हाला डल दिसतो. तर फुलोरम डिसीज मध्ये हे स्पेसिफिक म्हणजे आहे लक्षण की तुम्ही व्हाईट डायरिया हा तुम्हाला दिसून येईल. नेक्स्ट आहे तो कोलाय बॅसिलोसिस हा आजार आहे तो ई कोलाय बॅक्टेरियामुळे म्हणजे ई कोलाय जीवाणू जो आहे त्याच्यामुळे हा रोग हा दिसून येतो. तर ह्यामध्ये जे 4 ते 6 वय ह्या गटाचे जे पक्षी असतील ते लवकर अफेक्ट होतात आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला डायरिया हा खूप दिसून येतो. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला फ्लोरोन डिसीज मध्ये सांगितलं तर त्याच्यामध्ये व्हाईट डायरिया दिसून येतो. पण या कंडिशनमध्ये एकदम पक्ष्यांना वॉटरी डायरिया होतो म्हणजे पातळ संडास पक्ष्यांना ह्याच्यामध्ये कोलॅबॅसिलस मध्ये दिसून येतो. तसेच पक्ष्यांचे अंडी उत्पादन ही कमी व्हायला चालू होते आणि तसेच पक्ष्यांची पिसं वगैरे येऊन म्हणजे पक्षी हा डल एकदम दिसू लागतो. डायरिया कंडिशन मध्ये पक्ष्यांच्या खाद्याचं प्रमाण ही कमी झालेलं असतं आणि पक्ष्यांचे जे पक्षी मरतूक वगैरे केले तर त्याच्यामध्ये जरी पक्षी फाडून पाहिलं तर जास्तीत जास्त हा जो जीवाणू आहे इकोलायचा हा हे जीवाणू हे पक्ष्यांच्या आतड्यांना अफेक्ट करून पक्ष्यांचे जी पचन संस्था आहे ती पण कमी करून पक्ष्यांना व्हाईट डायरियासाठी हे करतात. म्हणजे ह्या कंडिशनमध्ये व्हाईट डायरिया स्पेसिफिक आहे. नंतरचा डिसीज आहे तो मायकोप्लाझ्मोसिस. तर हा म्हणजे जो हा आजार आहे तो मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टिकम आजार आहे. म्हणजे ह्या कंडिशनला क्रोनिक रिस्पायरेटरी डिसीज म्हणतात. म्हणजे हा सीआरडी हा ह्या कंडिशनमध्ये पक्ष्यांना श्वसन संस्थेचे हे आजार हे दिसून येतात आणि हा सीआरडी शक्यतो हा जे 4 आठवड्याच्या वर पक्षी आहेत म्हणजे शक्यतो हा आजार हा जे पक्षी अंड्यांसाठी वगैरे आपण ठेवतो लेअरसाठी तर त्या पक्ष्यांच्या मध्ये हा आजार दिसून येतो. तर ह्या कंडिशनमध्ये पक्ष्यांच्या ह्याच्यातून घरघर असा आवाज येतो. तसेच पक्ष्यांच्या नाकातून स्त्राव येणं, तसेच अंडी उत्पादन कमी येणं, कफ कोल्ड सारखे म्हणजे श्वसनाचे जे काही हे आहेत तर हे ह्या कंडिशनमध्ये सीआरडी मध्ये हे तुम्हाला दिसून येतात. पक्ष्यांच्या मध्ये कसं की जेव्हा पक्ष्यांना आजार वगैरे होतो तर पक्ष्यांचं म्हणजे
ओळखायचं म्हणजे कसं की त्यांचं खाद्याचं प्रमाण हे कमी होतं, तसेच अंडी प्रोडक्शन हे पण कमी होतं. अंड्यांची साईज कमी जास्त होऊन त्याचं कवच वगैरे आहे तर ते पण थोडं कवच विरहित व्हायला चालू होतं. आणि सीआरडी मध्ये पक्षी हा मेनली अफेक्ट करतो तो श्वसन नलिकेला, सीआरडी. तर मी तुम्हाला मागे जे सांगितले तर बॅक्टेरियल डिसीज आहेत, म्हणजे हे जे फाऊल कॉलरा सांगितलं, तसंच मायकोप्लाझ्मोसिस, तर हे जीवाणूजन्य आजार आहेत. तर हे जे काही तुमच्या व्यवस्थापन मधल्या काही चुका वगैरे होत असतील, म्हणजे त्यातून हे संक्रमण होत असतं. म्हणजे पक्ष्यांचं एन्व्हायरमेंटमध्ये पण काही जीवाणू असतात, तर त्याचं जर ह्याच्यामध्ये पक्षीगृहामध्ये, तर हे जीवाणूजन्य आजार हे उद्भवत असतात. आता व्हायरल डिसीजेस आहेत. व्हायरल डिसीज म्हणजे विषाणूजन्य आजार. तर विषाणूजन्य आजार हे आपण तुम्ही कसं रोखू करता, की जर तुम्ही लसीकरण पक्ष्यांचं जर हे व्यवस्थित केलं प्रॉपर मार्गाने, तर तुमचं जे काही हे विषाणूजन्य आजार आहेत, तर तुम्ही त्याचे हे टाळू शकता. तर त्याच्यामध्ये जो पहिला डिसीज विषाणूजन्य मरेक्स डिसीज आहे. तर मरेक्स डिसीज म्हणजे मरेक्स रोग हा मरेक्स सायंटिस्ट शास्त्रज्ञ त्यांनी शोधून काढलाय. तर मरेक्स लस जर तुम्ही, म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की तुम्ही जिथून 1 दिवसाची पिल्ली वगैरे घेता, तर ती नामांकित संस्थेमधून किंवा हॅचरीमधून घेतली पाहिजेत. म्हणजे पहिल्या दिवसाचा जो डोस असतो, म्हणजे एमडी लस असते ती मरेक्सची, तर ती लस जर तुम्ही पक्ष्यांच्या जर दिलेली असेल, तर मरेक्स डिसीज हा आहे तर तो होऊ शकत नाही. तर त्याच्यासाठी त्याचं नाव तसं दिलेलं आहे की त्या सायंटिस्टनं शोधून काढले, आणि एमडी लस जर तुम्ही दिली नाही तर तो आजार उद्भवेल. तर त्याची काय लक्षणं आहे ते तुम्हाला मी सांगेन नंतर. नंतरचा जो डिसीज आहे तो राणीखेत डिसीज. राणीखेत म्हणजे मानमोडीचा आजार. म्हणजे पक्ष्यांच्या मध्ये जर तुम्ही आरडीची लस ही जर दिली नाही तुम्ही, तर त्याच्यामध्ये हा डायरेक्ट हा जो विषाणू आहे तो पक्ष्यांच्या मेंदूला अफेक्ट करून डायरेक्ट मानमोडी हा आजार हा उद्भवत असतो. आणि तिसरा जो डिसीज सांगितला बर्ड फ्लू, म्हणजे आता जे चालू आहे की बर्ड फ्लूचं इन्फेक्शन वगैरे पक्ष्यांना होऊन हे होते, की जो आजार हा ह्याचं संक्रमण चालू आहे, तर त्याच्याबद्दल पण मी माहिती बर्ड फ्लूची. नंतरचा टाईप आहे तो आयबीडी म्हणजे इन्फेक्शियस बर्सल डिसीज. तर ह्याच्यामध्ये पक्ष्यांचे जे प्रजनन क्षमता आहे, तर त्यातील ज्या अवयवाला जर तुमची ही आयबीडी हा लस जर तुम्ही चुकवली, तर त्याचा इफेक्ट हा डायरेक्ट पक्ष्यांच्या बरसा हा जो अवयव आहे त्याला अफेक्ट होऊन पक्ष्यांच्या अंडी उत्पादनावर फरक पडत असतो. तसेच पक्ष्यांच्या आयबीडी लस जी आहे तर तुम्ही केली नाही तर हा डिसीज उद्भवू शकतो. नंतरचा विषाणू आजार आहे तो चिकन इन्फेक्शियस ॲनिमिया. हा विषाणूमध्ये हा विषाणू आहे तो पक्ष्यांच्या डायरेक्ट रक्तामध्ये वगैरे हे करून त्याच्या ब्लड सेल हे जे आहे ते कमी करून ॲनेमिक कंडिशन, म्हणजे ह्या कंडिशनमध्ये पक्ष्यांचे जे तुरा आहे किंवा गलोल आहे तर ते असे पेलनेस वगैरे होतो, म्हणजे जे लाल वगैरे कलरचे दिसायला पाहिजे तर त्याच्यामध्ये पेलनेस येतो ते ह्या ॲनेमिया कंडिशनमध्ये. नंतरचा विषाणूजन्य आजार आहे तो फाऊल पॉक्स, म्हणजे गावाकडे जे कोंबड्यांची देवी जे म्हणतात, तर फाऊल पॉक्स हा आजार आहे. जर तुम्ही लसीकरण पॉक्स ह्याच्यामध्ये पण जर दिलं नाही तर पक्ष्यांच्या अंगावर फोडं येणं प्रकार म्हणजे हा फाऊल पॉक्स हा विषाणूजन्य आजार आहे. नंतरचा टाईप आहे तो डिसीजचा इन्फेक्शियस ब्रॉन्कायटिस, म्हणजे हा पण आहे तो पक्ष्यांच्या श्वसन नलिकेला हा विषाणू डायरेक्ट अफेक्ट करून पक्ष्यांना श्वसनाचे आजार उद्भवतो. आणि नंतर हा व्हायरल डिसीज तो एक ड्रॉप सिंड्रोम, म्हणजे हा डिरेक्ट पक्ष्यांच्या मध्ये प्रजनन क्षमतेला अफेक्ट करून ड्रॉप कंडिशन होते. तर ह्या विषाणूजन्य आजारामध्ये स्पेसिफिक जे डिसीज आहेत म्हणजे मरेक्स डिसीज, राणीखेत म्हणजे आरडी डिसीज, बर्ड फ्लू प्लस इन्फेक्शियस बर्सल डिसीज, म्हणजे हे जे महत्वाचे जे आहेत, आणि फाऊल पॉक्स हे कॉमनली तुम्हाला क्षेत्रावर पक्ष्यांच्या मध्ये आढळून येतात. जर तुमच्या लसीकरण चुकून राहिलं असेल किंवा दिलं गेलं नसेल तर हे भविष्यामध्ये हे विषाणूजन्य आजार होतात. तर तुम्हाला मी पहिला जो विषाणूजन्य आजार सांगितला मरेक्स डिसीज, तर मरेक्स हा जो विषाणूजन्य आहे तो हार्पेस व्हायरसमध्ये होतो. आणि ह्या कंडिशनमध्ये बर्ड्समध्ये पॅरालिसिस कंडिशन होते, म्हणजे
टेनिस खेळताना जी पोश्चर असते, एक पाय पुढे आणि एक पाय मागे, तसं म्हणजे प्रक्षेत्रावर जेव्हा एमडी म्हणजे मरेक्स डिसीजनं पक्षी जेव्हा मरतात, तर सगळे पक्षी हे असे पॅरालाइज कंडिशन होऊन मेल्यासारखे तुम्हाला आढळून येतात. आणि ह्या कंडिशनमध्ये मॉर्टॅलिटी पण असते, म्हणजे मृत्युकीचं प्रमाण, आणि तसेच पक्ष्यांचे वजन पण एकदम घटतं. तर तुम्ही जर मरेक्स डिसीज हा म्हणजे पहिल्या दिवसाची जी लस आहे, एमडी मरेक्स डिसीज, तर ही लस जर तुमच्याकडून चुकली गेली असेल, तर हा भविष्यामध्ये जेव्हा पक्षी हे अंड्यावर येतात, म्हणजे तेव्हा हा तुम्हाला आजाराची लक्षणं ही दिसून येतात, मरेक्स डिसीज. तर हा डिरेक्टली ह्या कंडिशनमध्ये पॅरालिसिस होते. नेक्स्ट टाईप आहे तो डिसीजचा राणीखेत डिसीज. राणीखेत डिसीज म्हणजे मानमोडी आजार. हा तर व्हायरस या विषाणूमुळे होतो, आणि ह्या कंडिशनमध्ये पक्ष्यांना हा विषाणू पण जो आहे, पॅरामिक्झो व्हायरस, हा डिरेक्टली नर्वस साईन असतात, म्हणजे हा ब्रेनला डिरेक्टली अफेक्ट करून पक्ष्यांच्या मध्ये मानमोडी आजार हा उद्भवतो. आणि ह्याच्यामध्ये पण दुसरे काही आहेत, म्हणजे सोबत पक्ष्यांच्यातील अंडी उत्पादनही कमी येतात, तसेच सोबत डायरिया पण चालू असतो. पण जेव्हा आरडी हा डिसीज येतो, तेव्हा बऱ्यापैकी पक्ष्यांची मानमोडी, म्हणजे जे लसीकरण तुमच्याकडून आरडी डिसीजचं जे चुकलेलं असेल, तर त्याच्यामध्ये हा डिरेक्टली हा जो विषाणू आहे, पॅरामिक्झो व्हायरस, हा ब्रेनला अफेक्ट करून पक्ष्यांच्या मध्ये हा मानमोडी हा आजार होत असतो. नंतरचा आहे तो बर्ड फ्लूचा, म्हणजे एव्हियन इन्फ्लुएन्झा, ह्याला बर्ड फ्लू पण असं म्हणतात. तर हा जो आहे तो स्ट्रेनवर H1N1, आता जो सध्या आहे तो H5 चा आहे म्हणजे स्ट्रेन. तर त्याच्यामध्ये ह्या कंडिशनमध्ये पक्ष्यांच्या मध्ये जे त्यांचे कोमनी वॅटल्स असतील, तर ते त्यांचा म्हणजे ब्ल्यू कलरचे, म्हणजे काळे निळे पडायला लागतात. हे जे तुरा आणि गलोल असेल तो हे पडायला लागतो, निळसर पडतो. तसेच त्याच्यामध्ये पक्ष्यांच्या पायावर किंवा ह्याच्यावर रक्ताचे ठिपके, म्हणजे हिमोरेजिस जे कंडिशन आहे, म्हणजे रक्ताचे ठिपके तुम्हाला दिसून येतात. आणि ह्या आजारामध्ये बर्ड फ्लूच्या, म्हणजे एव्हियन इन्फ्लुएन्झा ह्या कंडिशनमध्ये मृत्युकीचे प्रमाण हे जास्त असतं. तर जो बर्ड फ्लू चालू आहे, तर हा शक्यतो हा जे स्थलांतरित पक्षी आहेत, तर त्यांच्या मधून हे ह्यांचं संक्रमण होत असतं. म्हणजे पक्ष्यांच्या मध्ये त्याच्यातून लाळ, तसेच नाक असेल, नाक, डोळे ह्यांच्यातून स्त्रावामधून हा विषाणू हा होत असतो. अजूनपर्यंत तरी बर्ड फ्लूची माणसांच्या मध्ये ह्याचं संक्रमण झालेले असे म्हणजे उदाहरण तरी दिसून आलेलं नाही. आणि बर्ड फ्लूच्या कंडिशनमध्ये नेमकं कसं होतं, की हा आजार आहे तो स्थलांतरित पक्षी, म्हणजे जे काही कावळे, बदक हे असतील, तर तिथल्या ह्याच्यातून होत असतो. म्हणून प्रक्षेत्रावर तुम्ही जेव्हा शेणा करता, तेव्हा त्याच्या शेजारी तळं वगैरे नसलं पाहिजे, किंवा शेडला लागूनच झाडी नसली पाहिजे. म्हणजे कारण झाडावर काही पक्षी असतील, तर पक्ष्यांच्या विष्ठेतून तुम्हाला त्याचं संक्रमण होऊन बर्ड फ्लूचा आजार हा होऊ शकतो. बर्ड फ्लूच्या कंडिशनमध्ये तुम्ही बायोसिक्युरिटी खूप महत्वाची, म्हणजे ह्या कंडिशनमध्ये तुमची पक्ष्यांची खाद्याची आणि पाण्याची भांडी असतील, तर तुम्ही आणि फॉर्मेलिन द्रावणानं वगैरे तुम्ही त्याचं हे करू शकता. तसेच पक्ष्यांना सभोवताली झाडी वगैरे नसली पाहिजे. आणि तर पक्षीगृहात जाताना तुम्ही चुन्याची निवळी किंवा पोटॅशियम परमॅंगनेटचं द्रावण असेल, तर त्या द्रावणातून तुम्ही आतमध्ये शेडमध्ये एंट्री केली, म्हणजे जे संक्रमण होईल तर ते कमी ह्याच्यामध्ये होईल. तर मी हे सगळे विषाणूजन्य सांगितले. म्हणजे पहिला टाईप होता तो जीवाणूजन्यचा होता, नंतरचा टाईप होता तो विषाणूजन्य. तर त्याच्यामध्ये आपण मरेक्स डिसीज पाहिला, म्हणजे मरेक्स नंतर राणीखेत डिसीज पाहिला मानमोडीचा, आणि बर्ड फ्लूचा पाहिला. नंतरचा आहे तो प्रोटोझोवल डिसीज आहे. तर प्रोटोझोवल डिसीज मध्ये ह्या कंडिशनमध्ये कॉक्सिडिओसिस हा आजार, म्हणजे पक्ष्यांच्या मध्ये कॉक्सी हा रोग पण दिसून येईल. म्हणजे हा पक्षी छोटे असतील किंवा मोठ्या वयोगटामध्ये पण हा आजार तुम्हाला दिसून येईल. तर कॉक्सी हा रोग कधी होईल, तर ज्या शेडची प्रकार आहे, की जे पक्षी गादी म्हणजे जे तुसावर वगैरे अंतरलेले आहेत, आणि जे तूस जे आहे, भाताचं तूस, तुम्ही जे आठवड्यातून 2-3दा आहे, तर ते रेग्युलरली जर तुम्ही हलवलं नाही, किंवा त्या तुसामध्ये जर तुम्ही पाणी घालताना ते तूस जर भिजलेलं असेल आणि ते जर पक्ष्यांनी खाल्लं, तर कॉक्सी हा
कॉक्सिडिओसिस तो प्रोटोझो आहे तो त्या तुसामधून पक्ष्यांच्या मध्ये हा डिरेक्टली हा पक्ष्यांच्या इंटेस्टाईनला अफेक्ट करतो. आणि ह्या कंडिशन मध्ये तुम्हाला जे पक्ष्यांच्या मध्ये ब्लडी डायरिया येतो, म्हणजे लाल कलरच्या विष्ठातून येते. म्हणजे तुम्हाला सांगितलं जीवाणूजन्य मध्ये फ्लोरम डिसीज म्हणजे कसं तुम्हाला पांढऱ्या कलरचा म्हणजे व्हाईट डायरिया येतो. तसेच जो म्हणजे त्याच्यामध्ये वॉटरी डायरिया असते. पण ह्या कॉक्सिडिस आजारामध्ये तुम्हाला ब्लडी डायरिया म्हणजे हा डिरेक्टली जो प्रोटोझो आहे तो आतड्यांना इन्फेक्शन करून पक्ष्यांच्या मध्ये कॉक्सिडिओसिस आजार उद्भवून पक्ष्यांच्या मध्ये ब्लडी डायरिया हा सुरू होत असतो. ह्या कंडिशन मध्ये पक्ष्यांना अॅनिमिक कंडिशन होते, म्हणजे पक्ष्यांचे जे कोंब आणि वॅटल्स असतील, तुरा आणि गलोल हे पण पेलनेस व्हायला चालू होतात. आणि ह्या कंडिशन मध्ये पण मॉर्टॅलिटी ही खूप होत असते. आणि ह्याचं संक्रमण आहे हे जर दुसऱ्या पक्ष्यांना पण, म्हणजे हेल्दी पक्षी जर तुम्ही त्याच्यासोबतच त्याला ठेवला तर त्याचं इन्फेक्शन हेच ह्या पक्ष्यांना हे होत असतं. हा प्रोटोझोअल डिसीज आहे. तर कॉक्सिडिओसिस मध्ये मेन म्हणजे तुम्ही जी पक्षी अंतरता म्हणजे पद्धत ते तुम्ही रेग्युलरली आणि ते कोरडं असलं पाहिजे आणि रेग्युलरली तुम्ही हल्लं पाहिजे, तर तो तुम्ही हा आजार हा आजार हा टाळू शकता. नेक्स्ट डिसीजचा प्रकार आहे तो ऍस्परजिलोसिस. हा जो आजार आहे तो बुरशीजन्य आजार आहे. तर बुरशीजन्य आजारा म्हणजे फंगल डिसीज आहे. आणि हा जो आजार आहे तो ऍस्परजिलोसिस काही स्पोर आहेत. म्हणजे जर तुमच्या ह्या कंडिशन मध्ये जेव्हा तुम्ही खाद्य हे जर तुम्ही कोरड्या ठिकाणी ठेवत नसाल, जर त्या खाद्यामध्ये जर काही बुरशी म्हणजे ओलं जर खाद्य असेल तर ती बुरशी पकडून हा पक्ष्यांच्या मध्ये हा ऍस्परजिलोसिस हा आजार होतो. तर ह्या कंडिशन मध्ये पक्ष्यांना ओपन माउथ ब्रीदिंग म्हणजे त्यांना पक्ष्यांना श्वास घ्यायला वगैरे पण त्रास होतो. तसे जे काही पक्षी मरतील तर तुम्हाला ह्या आजार जर पक्षी मेलेले असतील तर ह्या पक्ष्यांच्या फुफ्फुसावर नोडल्स वगैरे आढळून येतात ऍस्परजिलोसिस. त्यामुळे शक्यतो बुरशीजन्य ह्याच्यामध्ये आजार कधी उद्भवतात, खास जर हे तुमचं व्यवस्थित हे नसेल म्हणजे चांगल्या ठिकाणी तुम्ही ठेवलेलं नसेल किंवा आर्द्रता पकडून पण हे फंगल डिसीज म्हणून हा ऍस्परजिलोसिस हा पक्ष्यांच्या मध्ये तुम्हाला हा पाहायला मिळतो. नंतरचा डिसीज आहे तो न्यूट्रिशनल, शेवट सांगितला प्रकार ह्याचा डिसीजचा, तर तो न्यूट्रिशनल म्हणजे तुमच्या जर खाद्यामधील हे कमतरता वगैरे काही असतील म्हणजे तर तुम्हाला हे न्यूट्रिशनल डिसीज म्हणजे डिफिशियन्सीमुळे वगैरे पण म्हणजे काही कमतरता असेल तर तुम्हाला हे आजार होऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये रिकेट्स जे सांगितलंय, रिकेट्स म्हणजे ह्यामध्ये जर तुमच्या खाद्यामध्ये इम्बॅलन्स असते, कॅल्शियम किंवा व्हिटॅमिन डी, फॉस्फरस ह्याचं कंटेंट जर कमी आहे कंडिशन मध्ये पक्ष्यांचे रिकेट्स म्हणजे जे पक्षी आहे ती हाडं आहेत ती ठिसूळ व्हायला चालू होतात. म्हणजे तुमच्या खाद्यामध्ये होतो. आणि ऑस्टोमेलेशिया म्हणजे जो अडल्ट बर्ड्स आहेत म्हणजे जे वयाने जास्त आहेत पक्षी, तर त्यांच्यामध्ये कॅल्शियमची डिफिशियन्सी असेल तर त्याला ऑस्टोमेलेशिया म्हणजे ह्याच्यामध्ये पण होतं. जे अडल्ट बर्ड्स मध्ये कसं की पक्षी ह्या अंड्यावर चालू होतात आणि पक्षी अंडी प्रोडक्शनला जास्त असतील तर त्यांच्या पक्ष्यांसाठी न्यूट्रिशन वगैरे करण्यासाठी म्हणजे अंड्यात पोहत असते ते कॅल्शियम कार्बोनेटनं म्हणलं असतं. मग तसं अंडी पक्षी जर हाडासाठी चांगला असेल तर त्याच्या बॉडीतलं हे न्यूट्रिशन अंड्या थ्रू जात असतं. मग त्याच्यामुळे पण पक्ष्यांच्या बॉडीमध्ये कमतरता असेल कॅल्शियमची, न्यूट्रिशनल गॅपमुळे पण हा आजार म्हणजे हे स्पेसिफिक आहे कॅल्शियमचं पोल्ट्रीच्या ह्याच्यामध्ये. आता डिसीज झाले म्हणजे स्पेसिफिक पक्ष्यांच्या मध्ये जीवाणूजन्य, विषाणूजन्य, तसेच बुरशीजन्य आणि तसंच व्यवस्थापन मधल्या काही अडचणीमुळे पण पक्ष्यांच्या मध्ये हे आजार उद्भवतात. आणि तसेच न्यूट्रिशनल डिफिशियन्सी म्हणजे तुमच्या खाद्यामधून काही कमतरता असेल तर ते डिसीज हे उद्भवू शकतात.
तर हे जे डिसीज होऊ नये म्हणून आपण हे लसीकरण करणे, तर हे खूप महत्वाचं म्हणजे प्रतिबंधक उपाय म्हणून म्हणजे भविष्यामध्ये आजार येऊ नये म्हणून आपण लसीकरण करणे हे खूप महत्वाचं असतं. तर लसीकरण करताना तुम्ही स्पेसिफिक ही काळजी घेतली पाहिजे, की लसीकरण हे तुम्ही शक्यतो सकाळच्या वेळी केलं पाहिजे. म्हणजे दिवसभरामध्ये तुम्हाला पक्ष्यांच्यावर हे करून, की म्हणजे कारण पक्ष्यांना लसीकरण केल्यानंतर पक्षी हा स्ट्रेसमध्ये म्हणजे ताण-तणाव येत असतो. तर त्यांच्यावर निरीक्षण वगैरे करण्यासाठी तुम्ही शक्यतो म्हणजे थंडी असेल सकाळी किंवा संध्याकाळच्या सेशनमध्ये केलं पाहिजे. तसंच दुसरं म्हणजे लसीकरण हे तुम्ही हेल्दी पक्ष्यांना केलं पाहिजे. म्हणजे जो पक्षी आजारी आहे, तर त्याला तुम्ही लसीकरण हे नाही केलं पाहिजे. लसीकरणामध्ये लसीकरणाच्या शेड्यूलमध्ये म्हणजे लसीकरण करण्यासाठी पद्धती आहेत वेगवेगळ्या. तर जी लस आहे ती त्या पद्धतीनेच तुमचे केलं पाहिजे. नाहीतर म्हणजे जे इंट्राओक्युलर आहे तर तुम्ही मस्क्युलर वगैरे दिले तर ते लसीकरणाचा तुमच्या काही फायदा नाही. त्यामुळे लसीकरण करताना ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. तसेच लसीकरण जर तुम्ही सकाळी करत असाल, तर पक्ष्यांना लसीकरण केल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही पाणी वगैरे हे करून मग खाद्य वगैरे द्यायला दिलं पाहिजे. कारण पक्षी हा स्ट्रेसमध्ये असतो. तर लसीकरण करण्याच्या पद्धती आहे मेथड ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. तर त्याच्यामध्ये 4-5 प्रकार आहेत. म्हणजे इंट्राओक्युलर म्हणजे डोळ्यातून जे काही लस देत असतो तर ती इंट्राओक्युलर आहे. तर त्याच्यामध्ये आपण लासोटा आहे आणि प्लस आयबीडी. लासोटा म्हणजे जे काही श्वसन नलिकेचे आजार आहेत म्हणजे मी तुम्हाला मागे सांगितलं ते सीआरडी आहे, क्रोनिक रिस्पिरेटरी डिसीज आहे किंवा दुसरे म्हणजे श्वसनाच्या संस्थेशी संबंधित जे आजार आहे, जर तुम्ही लासोटा ही लस जर दिली तर ते तुम्हाला भविष्यामध्ये ते श्वसनाचे आजार होऊ शकत नाही. म्हणजे हा पहिला टाइप आहे तो की मेथड ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनचा लसीकरणाचा की तुम्ही डोळ्यातनं जे ड्रॉप देतात तर त्यामध्ये 2 लसी आहेत. आयबीडी इन्फेक्शियस बसल डिसीजची लस प्लस लासोटाची. नंतरचा टाइप आहे इंट्रानेझल म्हणजे नाकावाटे जी काही लस दिली जाते. तर ह्याच्यामध्ये आयबीडी तुम्ही ह्या दोन्ही म्हणजे तो डोळ्यातून देऊ शकता किंवा नाकातून देऊ शकता. तिसरा ॲडमिनिस्ट्रेशनचा टाइप आहे तो ड्रिंकिंग वॉटर मधून. म्हणजे तुम्ही पाण्यातून लसीकरण करू शकता. म्हणजे ड्रिंकिंग वॉटर ही मेथड कधी यूज करता जेव्हा तुम्ही प्रायमरी डोस हा पक्ष्यांना दिलेला असतो आणि त्याची प्रतिकार पुढे तुम्हाला वाढवायची. तर आपण बूस्टर देत असतो तेव्हा हा आपण ड्रिंकिंग वॉटरचा. तर ह्या कंडिशन मध्ये आपण ड्रिंकिंग वॉटर न हे करताना आपण बर्फचा पण वापर करत असतो प्लस दूध त्या दोघांचा वापरून ही आपण लस देत असतो. चौथा मेथड ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन जे पक्ष्यांची देवी ची आजार आहे तर तो होऊ नये म्हणून आपण ही विंगवेट मेथड देतात. म्हणजे पंखाखाली पक्ष्यांच्या जी लस देतात ती फाऊल पॉक्सची असते. नंतरचा आहे तो टाइप तो सबक्युटॅनियस म्हणजे पक्ष्यांच्या डायरेक्ट ह्याच्यामध्ये सबकट म्हणजे पूर्ण स्किनमध्ये की हा मरेक्सचा आपण पहिली म्हणजे पहिला मरेक्स तर मरेक्सची जी लस आहे ती सबकट दिली जाते. नंतरचा टाइप आहे तो इंट्रामस्क्युलर म्हणजे हा लस दिली जाते म्हणजे आर2बी म्हणजे राणीखेत डिसीज मानमोडी जो आजार होऊ नये पक्ष्यांच्या मध्ये म्हणून ती लस दिली जाते. तर हे व्हॅक्सिनेशन शेड्यूल आहे म्हणजे तुम्ही साठी हे आहे की असं की तुम्ही हा शेड्यूलनं तुम्ही हे फॉलो केलं पाहिजे म्हणजे जे काही भविष्यामध्ये जे काही आजार आहेत ते उद्भवणार नाहीत. मी तुम्हाला मगाशी सांगितले की तुम्ही पक्षी संगोपनाला घेतलेत ते तर त्याच्यामध्ये लसीकरणामध्ये तुम्ही पक्षी जर हा अंड्यांसाठी वाढवणार असाल तर तुम्हाला हे सगळं लसीकरण पूर्ण फॉलो करावं लागतं कारण तुमचा हा तुमच्या वर्ष असतो आणि जर तुम्ही अंड्यांसाठी मांसासाठी जर हे संगोपन करत असाल तर पहिल्या 1-2 लसी आहेत त्याच तुम्हाला कराव्या लागतात कारण तुमचा पक्षी हा 2.5-3 महिन्यामध्ये कटिंगला येऊन तुम्ही त्याचं विक्री करणार असता. तर व्हॅक्सिनेशन शेड्यूलमध्ये पहिल्या दिवशी जो डोस देतात फर्स्ट डेला तो आहे तो मरेक्स डिसीज ची व्हॅक्सिन आहे ते मरेक्स लस म्हणजे तो तुम्हाला सांगितला मरेक्स पॅरेक्स होतो. जर तुमची पहिल्या दिवशीची लस आहे की आपण 0.2 ml देतात ही लस आहे ती मांडीत न देतात किंवा मानेमध्ये पण देतात. तर तुम्हाला म्हणून सांगितलं जेव्हा तुम्ही पिल्लं घेत असता तेव्हा तुम्ही ही हिस्ट्री विचारली पाहिजे की तुम्ही पहिल्या दिवसाची लस त्या हॅचरीमधून दिली का मरेक्सची कारण कसं होतं मरेक्सला जेव्हा पक्षी 9व्या आठवडा किंवा
पक्षी जेव्हा अंड्या द्यायला चालू होतात तेव्हा पॅरालिसिस कंडिशनमध्ये तुम्हाला दिसतात. म्हणजे एक पाय पुढं एक पाय मागं असं टेनिस पोस्चर लाईक अशी कंडिशन दिसते ह्या मरेक्स डिसीजमध्ये. तर हे तुम्ही हिस्ट्री वगैरे म्हणून विचारून घेतली पाहिजे. तर फर्स्ट डे साठी आपण मरेक्स लस देतो. 0.2 ml सबकट हा मांडीतून देतो. नंतरची लस आहे ती 5व्या दिवशी द्या किंवा तुम्ही 7व्या दिवशी कुठल्या पण ह्या मध्ये तुम्ही लासोटा लस जी आहे ही आपण 1 ते 2 थेंब आहे ते तुम्ही डोळ्यातून किंवा नाकातून देऊ शकता. म्हणजे जर ह्यामध्ये सोपी पद्धत की डोळ्यातून सोयीस्कर आहे कारण नाकातनं देताना कसं डोळी बंद करून मग पिल्लांना द्यावं लागतं. त्यामुळे लासोटा ही आणि लासोटा लस जर तुमची चुकली तर पक्ष्यांच्या मध्ये श्वसन नलिकेचे जे संबंधी जे काय नाकातून किंवा डोळ्यातून स्त्राव येणं किंवा घरघर आवाज येणं किंवा हे जे पुढचं प्लस लासोटा ही लस आहे ती अंडी प्रोडक्शनसाठी म्हणजे पक्षी जेव्हा अंड्यावर येतात तेव्हा अंडी उत्पादनासाठी ही खूप म्हणजे पक्ष्यांच्या मधला स्ट्रेन जो कमी झालेला असतो तर हे वाढवण्यासाठी तुम्ही 5व्या दिवशी दिली पाहिजे डोळ्यातून किंवा नाकातून. नंतरची लस आहे ती आयबीडी म्हणजे इन्फेक्शियस बर्सल डिसीज जो मी तुम्हाला सांगितला तो डिरेक्टली आहे तो प्रजनन क्षमतेवर अफेक्ट करतो. तर तो आजार उद्भवू नये म्हणून हा 14व्या दिवशी तुम्ही आयबीडी लस देऊ शकता. ती पण सेम त्याचा पद्धत आहे की तुम्ही डोळ्यातून देऊ शकता किंवा नाकातून ही देऊ शकता. नंतरचा हे आहे तो लासोटा बुस्टर म्हणजे जर तुम्ही 5व्या दिवशीचा लस जर दिले असेल तर तुम्ही हे बुस्टर डोस हे करू शकता. म्हणजे पक्ष्यांची प्रतिकार क्षमता पुढे वाढवण्यासाठी म्हणून हा आपण बुस्टर म्हणजे डबल डोस हा देत असतो. तर ही जी लस आहे ती आपण 21व्या दिवशी आपण पक्ष्यांना पाण्यातून देत असतो. जे बुस्टर काही जे डोस आहेत पुढं पक्ष्यांची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी तर हे पाण्यातून देताना तुम्हाला शक्यतो हे पाणी पक्ष्यांना तुम्ही तहानलेलं ठेवलं पाहिजे. म्हणजे 1-2 तास तरी म्हणजे पक्षी तहानलेले असतील तर तुमचं जी लस आहे पाण्यातूनसाठी तर तुमचं पक्ष्यांच्या म्हणजे पोटामध्ये जाईल ती. आणि ह्या पाण्यातून देताना काळजी म्हणजे पक्ष्यांचं जे लस तुम्ही वापरणार आहात तर ती लस देताना ते जे पाणी आहे ते थंड असलं पाहिजे. थंड नसेल तर तुम्ही आईस म्हणजे वापरू शकता. तो आईस असतो तो आपण 1 लिटर हा आपण एवढा यूज करत असतो आणि 6 ग्रॅम पावडर दुधाची पावडर 1 साठी हे आपण असं वापरून बुस्टर डोस हा देत असतो. तर जेव्हा तुम्ही बुस्टर तर हे पक्षी हे थोडे तहानलेले पाहिजेत आणि तुम्ही ते सकाळी पाणी जेव्हा तेव्हा तो जो 1/4 त्या पाण्याचं भांडं तेवढं भरलं पाहिजे. म्हणजे कमी पाणी भरलं पाहिजे म्हणजे पक्षी सगळं आहे ते पिऊन टाकतील. आता लासोटा म्हणजे बुस्टर डोस मध्ये कसं की आपण त्याच्यामध्ये डाय पण यूज करतात ब्ल्यू कलरचा म्हणजे खूप मोठ्या फार्मवर 10,000 किंवा 1000च्या वर पक्षी असतील तर कुठल्या पक्षी हे डिटेक्ट करण्यासाठी ब्ल्यू कलरचा डाय पण मिळतो. म्हणजे ती बुस्टर डोस मध्ये तुम्ही तो डाय केला यूज ब्ल्यू कलरचा तर ते निळं पाणी होतं. होतं की तुम्हाला हा बुस्टर तर हे तुम्हाला समजून येतो. तर डोस द्यायचा आहे. नंतर जो आयबीडी जो आपण 14व्या दिवशी केला प्रायमरी हा बूस्टर डोस हा आपल्याला 35व्या दिवशी हा बूस्टर डोस द्यायचा आहे. तर ह्याची पण सेम मेथड आहे की तुम्ही थंड पाणी असेल तर आईस वापरू शकता. आईस पाण्यामध्ये दुधाची पावडर वापरून कारण दुधामध्ये प्रोटीन म्हणजे प्रथिनांचं प्रमाण असतं त्यामुळे जी काही आपण जी लस वापरणार आहे तर ते त्याला अटॅचमेंट होऊन पटकन ब्लड मध्ये मिक्स होऊन प्रतिकार क्षमता वाढवायसाठी हे मदत करत असतं. नंतरचं जे फाऊल पॉक्स आहे हे आपण 42व्या दिवशी म्हणजे 6वा आठवडा वगैरे तर त्याच्यामध्ये फाऊल म्हणजे पक्ष्यांच्या ना कोंबड्यांची देवी जो आजार आहे म्हणजे तुम्ही गावाकडे असेल की अंगावर तर हा फाऊल पॉक्सची लस जर तुम्ही पक्षी जर अंडी उत्पादनासाठी ठेवणार असाल 42व्या दिवशी तर पक्ष्यांच्या अंगावर फोड येणं प्रकार असतो. तर ही लसची पद्धत आहे ती विंग वेब मेथड म्हणजे पंखाखाली ही लस देतात. तुम्ही विंग वेब किंवा सबकट ह्या दोन्ही रूटनं पण करू शकता पण पंखाखाली तुम्ही ही पक्षी लस देऊ शकता. नंतरचा आहे तो R2B म्हणजे हे 9व्या आठवड्यामध्ये आपण R2B म्हणजे राणीखेत मानमोडी जो आजार आहे तो पक्ष्यांना होऊ नये म्हणून 9व्या आठवड्यात आपण ही लस हा पक्ष्यांना देत असतो. तर ह्याच्यामध्ये इंट्रामस्क्युलर म्हणजे पक्ष्यांच्या मांसामध्ये आपण ही 0.5 ml डिरेक्टली आपण हा लस ही देतो. म्हणजे तुम्ही 9व्या आठवड्यात जर तुमची ही लस चुकली गेली
मध्ये मानमोडी दिसून येतं की ह्या आरटीबी लस न गेल्यामुळं. आणि नंतर त्याचा बूस्टर आहे, म्हणजे रिपीट डोस आपण करणार आहे 112व्या दिवशी, म्हणजे परत आपण पुढं हा डोस करतो राणीखेत डिसीज, तर सेम मेथडनं. तर हे जे काही तुम्हाला मी सांगितले व्हॅक्सिनेशन, त्याच्यामध्ये पहिली डोस झाली ती एमडी आहे आणि आयबीडी आहे. ह्या ज्या 2 लसी आहेत त्या आपण डोळ्यावाटे किंवा नाकावाटे देऊ शकतो. नंतरची लस जी सांगितली मी फाऊल पॉक्स, तर फाऊल पॉक्स ही आपण ती पण तुम्ही पंखातून देऊ शकता. आणि जी आरटीबी आहे ती आपण इंट्रामस्क्युलर म्हणजे मांसामध्ये मांडीत वगैरे. जर तुम्ही अंड्यांसाठी वाढवणार असाल पक्षी, तर हे तुम्हाला सगळं लसीकरण फॉलो करावं लागतं. आणि जर तुम्ही वंशासाठी करणार असाल तर तुमची पहिला जो लस आहे मरेक्सा, लासोट आणि आयबीडी, ह्या पहिल्या 3 लसी केल्या तरी तुमचा तर व्हॅक्सिनेशन, प्री व्हॅक्सिनेशन केअर म्हणजे तुम्ही लसीकरण करायच्या अगोदर काय घेतली पाहिजे, की तुम्ही सांगितलं की तसं तुम्ही हेल्दी बर्ड्सनाच पक्ष्यांना तुम्ही हे लसीकरण हे केलं पाहिजे. शक्यतो लसीकरण हे थंड वेळेच्या काळात म्हणजे सकाळी करा किंवा संध्याकाळच्या वेळी करा, कारण पक्ष्यांना लसीकरण केल्यानंतर पक्ष्यांना स्ट्रेस येत असतो, त्यांचा तो ताण येत असतो. त्यामुळे दिवसा लसीकरण करायचं नाही, म्हणजे कारण तापमान पण वाढलेलं असतं आणि पक्षी स्ट्रेसमध्ये जाऊ नये म्हणून व्हॅक्सिनेशन हे कूल अवर्समध्ये केलं पाहिजे. तसेच लसीकरण करताना खूप गर्दी नाही केली पाहिजे पक्ष्यांच्या मध्ये पण. तसेच तुम्हाला जे काही लसीकरण तुम्ही करणार आहे तर ती कोल्ड चेन तुम्ही मेंटेन केलं पाहिजे, म्हणजे जी तुम्ही लस तुम्ही पक्ष्यांना वापरणार आहे लसीकरण करताना, तर ते तुमचं जे आहे ते व्हॅक्सिन पूर्ण स्टोअर ते आईसवर वगैरे ठेवलं पाहिजे, म्हणजे ते त्याचं नाहीतर ते तुमचं फेल होण्याचे चान्सेस असतात, म्हणजे लसीकरण पण करून पण काय फायदा नाही. तसेच तुम्ही जे काही व्हॅक्सिनेशन करता त्याचं रेकॉर्डिंग सगळं तुम्ही ठेवलं पाहिजे, म्हणजे तुम्ही बाबा कुठल्या ह्याचं लसीकरण करताय, त्याची एक्सपायरी डेट वगैरे हे तुम्ही सगळं चेक केलं पाहिजे. तसेच जेव्हा 2 लसीकरण हे मिक्स नाही केलं पाहिजे, नाही तर त्याचे साईड इफेक्ट हे होऊ शकतात. तसेच तुम्ही पक्ष्यांच्या मध्ये संध्याकाळ पण करू शकता लसीकरण, पण शक्यतो सकाळच्या शिफ्ट म्हणजे लसीकरण केलं तर दिवसभर तुम्हाला पक्षी हे निरीक्षणाखाली ठेवून, म्हणजे तुम्ही त्यांना पक्ष्यांना काही ताण वगैरे आला म्हणून स्ट्रेस वेल वगैरे आहे तर ते पक्ष्यांच्या मध्ये आपण देतो, की त्याच्यामध्ये व्हिटॅमिन A D3 ई असतं, की जे पक्ष्यांचा ताण कमी करायसाठी आपण त्याचा वापर करतो. तर ही आहे ती प्री व्हॅक्सिनेशन केअर, ही तुम्ही लक्षात ठेवलं. म्हणजे लसीकरणाबाबतीत मी जे काही सांगितलं, की ह्या 4-5 लसी आहेत त्या तुम्ही व्यवस्थित जर फॉलो केला, जे भविष्यामध्ये काही जे मी सांगितले आजार आहे, विषाणूजन्य असतील किंवा जीवाणूजन्य, तर हे जे काही आजार आहेत तर ते उद्भवणार नाहीत. तसेच काही तुमच्या व्यवस्थापन मधल्या अडचणी, म्हणजे काही तुमच्या ज्या व्यवस्थापन मधल्या काही चुका असतील, म्हणजे तुम्ही खाद्य, पाणी, तसेच जी काही भाताची तूस न हलवल्यामुळे पण आजार होऊ शकतात. तर तुम्ही व्यवस्थित मॅनेजमेंट वगैरे केलं तर तुमच्या आजाराचं कमी होऊन तुमचा पक्षी हा चांगला वाढीला लागून म्हणजे अंडी प्रोडक्शनसाठी पण चांगलं आहे. धन्यवाद. त्याच्या स्लाईड मध्ये. त्याच्यावर नको. इथं 28. क्वेश्चन पुढे आहे. क्वेश्चन तुम्हाला काही क्वेश्चन नाही विचारलं. कोणाला काही शंका असतील तर विचारू शकता. मॅडम नमस्कार. बर्ड फ्लू संदर्भात जरा सांगा की. हा, बर्ड फ्लूच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितलं की हा जो आजार आहे तो हा स्थलांतरित पक्ष्यांच्या मधून होतो. तर तसेच
H5चा हा स्ट्रेन स्थलांतरित म्हणजे जे बदक असतील किंवा हंस असतील किंवा कावळे यांच्या विष्ठेतून हा आजार होतो आणि हा जर पक्ष्यांच्या मध्ये आजार झाला तर ह्याचं संक्रमण हे दुसऱ्यांना वगैरे होईल. तर ह्या कंडिशन मध्ये काय की मेन तर बायोसिक्युरिटी ही महत्वाची आहे. तर हा आजार आहे तर ह्याचं संक्रमण अजूनपर्यंत म्हणजे केसेस काही म्हणजे त्याचं संक्रमण हे माणसांना झालंय असं काही उदाहरण आढळलं नाही. आणि हा आजार जरी पक्ष्यांच्या मध्ये असला तरी हा जो एव्हियन इन्फ्लुएन्झा व्हायरस आहे तर हा विषाणू जो आहे तो हे शकतो आणि आपल्याकडचं जे मांस म्हणजे आपण जास्त वेळ शिजवतो आणि तसं त्याच्यामुळे हा माणसांच्या मध्ये दिसून आलेला नाही. आणि शक्यतो हा जो बर्ड फ्लू आहे तो स्थलांतरित पक्ष्यांनी झाडाच्या खालून तुम्ही टाकला पाहिजे. नाहीतर जर वगैरे बसत असतील स्थलांतरित पक्षी तर त्यांच्या विष्ठेतून हा आजाराचं संक्रमण हे होत असतं. तर त्यासाठी तुम्ही पक्ष्यांच्या खाद्याची पाण्याची भांडी आहेत तर ती सोडियम हायपोक्लोराईड आणि प्लस फॉर्मेलिन तुम्ही स्वच्छ वगैरे धुवून ठेवली पाहिजेत. तसेच शेडमध्ये तुम्ही जेव्हा एंट्री करता तर तुम्ही चुन्याची भुकटी पायावर वगैरे त्याच्यात पाय बुडवून मगच आतमध्ये हे तुम्ही एंट्री केली पाहिजे. हॅलो. आणखीन काय कोणाला शंका? कुक्कुटपालन करत असताना कोंबड्यामध्ये विविध आजार, त्याचं लसीकरण, प्रतिबंधात्मक उपाय या संदर्भात काही कोणाला शंका आहेत का? जर काही कोणाच्या शंका असतील तर विचारा. याच्यामध्ये साधारणपणे आता इथली जी पोल्ट्री आहे मध्यवर्ती अंडी उगवणी केंद्र कोल्हापूर या केंद्राच्या माध्यमातून 1 महिन्याचा सर्टिफिकेट कोर्सचं आयोजन केलं जातं. आपण रामेतीच्या माध्यमातून त्या सर्टिफिकेट कोर्ससाठी सुद्धा प्रयत्न करत आहोत. जर कोणाला या सर्टिफिकेट कोर्सचा लाभ घ्यायचा असेल तर कृपया तसं तुम्ही चॅट बॉक्समध्ये नमूद करा. त्याचबरोबर मी ग्रुपवरती एक तुम्हाला गुगल फॉर्म देतो. त्या गुगल फॉर्ममध्ये सुद्धा आपली संमती कळवा, ज्याच्या आधारे आपण ज्यांना कोणाला या 1 महिन्याच्या सर्टिफिकेट कोर्सचा उपयोग करून घ्यायचा असेल किंवा त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर तशी तुमची नावं आम्ही त्या मध्यवर्ती केंद्र कळवू आणि त्यांच्याकडून तुम्हाला 1 महिन्याचं प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या बाबतीत आपल्याला कळवलं जाईल. तर इच्छुक जर कोणी असतील तर त्यांनी त्यांची सहमती किंवा त्यांचं इंटरेस्ट चॅट बॉक्समध्ये नमूद करा. तर आपल्या काही कोणाच्या शंका नसतील तर या ठिकाणी आपण थांबूयात. हा बोला. हा बोला. शेतकरी त्या सर्टिफिकेट कोर्स साठी जॉईन होऊ शकतील का? शेतकरी सुद्धा होऊ शकतील ना. हो, शेतकरी सुद्धा होऊ शकतील. ज्या शेतकऱ्यांना 1 मिनिट त्या आपल्या मोकळे मॅडम बोलतात त्यावरती. हॅलो. 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 हा बोला सर. नमस्ते मॅडम. हा नमस्ते. मला काही शेतकऱ्यांना ह्या सर्टिफिकेट कोर्स साठी आपल्याला जॉईन करून घेता येईल का? घ्यायचं पण त्याचा क्रायटेरिया बेसिक हा आहे की लिहिता वाचता येणं गरजेचं कारण एक्झाम होते. हो, बरोबर. आपल्या इथे 1 महिन्याचा कोर्स आहे ज्याच्यामध्ये अगदी विस्तृत स्वरूपात आता आम्हाला तुम्हाला कमी ह्याच्यामध्ये माहिती द्यायची होती त्याच्यामुळे आम्ही जे बेसिक महत्वाच्या गोष्टी होत्या त्यांचाच उहापोह इथं केला. ट्रेनिंग मध्ये तुम्हाला रोज डेल मध्ये पोल्ट्री बेसिक गोष्टी आहेत त्यांची माहिती तिथं आपण देत असतो आणि प्रक्षेत्रावर अननोन पर्सनला व्हिजिटर्सला अलाउड नाही
पण ट्रेनिंगची जी लोक आहेत त्यांना साहेबांच्या परमिशनने प्रॅक्टिकल जर अलॉट झालं तर त्याप्रमाणे त्यांना प्रॅक्टिकल पण दिलं जातं. मग हॅचरी सेक्शनचं असेल किंवा शेडला पक्ष्यांच्या संगोपनाचं असेल. आणि मंथ एंडला 50 मार्काची महाराष्ट्र शासनाचं गव्हर्नमेंट पोल्ट्री फार्म थ्रू सर्टिफिकेट इश्यू केलं जातं. बरोबर. पण त्यासाठी काही फीज वगैरे भरावं लागते का? हा, एका महिन्याची फी 200 रुपये आहे ट्रेनिंगची. ओके. आणि बाकी दुसरं काही सेवा शुल्क नाही. रेसिडेन्शियल व्यवस्था रेसिडेन्सी आहे का? रेसिडेन्सीची बिल्डिंग आहे, पण आता कसं झालंय की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जी ट्रेनिंग बिल्डिंग होती ती अलगीकरण कक्ष म्हणून घेतलेली कलेक्टर बरोबर. ऑफिसने. ती अजून अच्छा. ताब्यात मिळालेली नाहीये, त्याच्यामुळे आता सध्या तरी राहण्याची सुविधा काहीच नाही. बरोबर. पण हे समजा कोरोनाचं संपल्यानंतर समजा तिथे काही, तशी व्यवस्था झाली तर राहण्याची व्यवस्था आहे म्हणजे जेवणाची राहण्याची व्यवस्था आहे, कारण बिल्डिंग आता 1-1.5 वर्ष झालं ताब्यात मिळाली आहे. त्याचे अजून बरोबर. रेसिडेन्सी चार्जेस फायनल व्हायचे आहेत. पण तरी पण काहीतरी व्यवस्था करणं सोयीचं जाईल, म्हणजे होऊ शकेल. बरं. असं काही नाही की जी बॅचेस आली पाहिजे असं काही नाहीये. वैयक्तिक काही शेतकरी समजा इच्छुक असतील 2-3 शेतकरी तरी हो सुद्धा हो, येऊ शकतात, येऊ शकतात. म्हणजे आता माझ्याकडे 2 वर्षामध्ये अगदी सातारा, भुईंज पासून डेली अपडाऊन करणारी लोक सुद्धा होती ट्रेनिंगला. ओके. गडिंग्लज, त्याच्यानंतर सांगली, कवठे महांकाळ अशी अपडाऊन करणारी पण मेंबर्स होते ट्रेनिंगसाठी. ओके मॅडम. ओके ओके, धन्यवाद मॅडम. ठीक आता आहे. व्हॅक्सिनेशन सुद्धा माहिती सुंदर मिळाली आम्हाला. काल हा आपलं हा, सुद्धा लेक्चर चालू झालं. ओके ओके, ठीक आपलं आहे. थोडस ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर समजा जर शेअर केला तर तो फार्मरना देता येईल जेणेकरून ते तो कॉन्टॅक्ट मी करून इथे चॅट बॉक्स मध्ये ऍड्रेस आणि ऑफिसचा नंबर टाईप करून सेंड करते. तुम्ही सगळ्यांनी तो शेअर करून घ्या. आणि आपलं जे ट्रेनिंग होतं पोल्ट्रीचं त्याच्यासाठी डॉक्युमेंटची रिक्वायरमेंट असते. आधार कार्डची झेरॉक्स, 1 फोटो, आणि SC ST मध्ये असेल तर माहितीसाठी आपण सर्टिफिकेटची झेरॉक्स घेतो. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती की आपण गव्हर्नमेंटमध्ये मागास किती, अमागास किती ह्याचं शेड्यूल किंवा MPR पाठवायला लागतो. बरोबर. त्याच्यासाठी आपण SC ST वाल्यांकडनं कास्ट सर्टिफिकेटची झेरॉक्स घेत असतो. ठीक आहे. ओके ओके, ठीक. धन्यवाद. हां, ठीक आहे. मराठी टायपिंग येतं ना, गुगल इंग्लिश आहे. हॅलो, आणखी काही कोणाला शंका असतील तर जरूर मूड करा, विचारा. आणि आपल्या संपर्कात येणारे जे शेतकरी आहेत त्या शेतकरी वर्गाला, शेतकरी मित्रांना, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी उत्पादक गट, त्यानंतर काही सुशिक्षित बेरोजगार असतील तर त्यांना या कोर्सच्या संदर्भात माहिती द्या. आणि खूप चांगल्या पद्धतीचा कोर्स पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून सुरू आहे. त्याचा उपयोग सगळ्यांना घेता येईल. आणि आपल्यामधून सुद्धा कोणी इंटरेस्टेड असेल तर तसंही नमूद करू शकता. आणखीन काही कोणाला शंका आहेत का? चॅट बॉक्स मध्ये सेंट्रल हॅचरी सेंटापूर आणि त्याचा कॉन्टॅक्ट नंबर नमूद केलेला आहे. तिथला कॉन्टॅक्ट नंबर आहे 0231 हा STD कोड आहे. तिथला फोन नंबर आहे 2651 729. जर काही कुणाच्या शंका नसतील तर आपण हे आजचं सकाळचं सत्र या ठिकाणी संपूयात. आजच्या सकाळच्या सत्रामध्ये कुक्कुटपालन व्यवसायाच्या संदर्भामध्ये आजार आहेत, त्या आजाराचा संदर्भ, त्याची लक्षणं काय आहेत, ते आजार येऊ नयेत यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना काय आहेत आणि लसीकरण कशा पद्धतीने करायचं आहे या संदर्भामध्ये मध्यवर्ती अंडी उगवणी केंद्र कोल्हापूर येथील माननीय डॉक्टर चव्हाण मॅडम यांनी आपल्याला सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर
माननीय डॉक्टर मोकळ मॅडम यांनी सेंट्रल हॅचरी सेंटर कोल्हापूर इथं सुरू असलेल्या कोर्सबद्दल सुद्धा आपल्याला माहिती दिलेली आहे. इच्छुक शेतकरी किंवा आपल्यापैकी कर्मचारी यांना जो कोर्स करायचा असेल तर त्यामध्ये ते सहभागी होऊ शकतात. मी आपणा सर्वांच्या वतीनं माननीय डॉक्टर चव्हाण मॅडम आणि माननीय डॉक्टर मोकळ मॅडम यांना या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये मार्गदर्शनासाठी सहभागी झाल्याबद्दल आपणा सर्वांच्या वतीनं या संस्थेचे प्राचार्य माननीय उमेश पाटील सर आणि रामेश यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद देतो. यापुढील अशाच प्रशिक्षणामध्ये सुद्धा त्यांना आपल्याला सहकार्य राहील अशी अपेक्षा करतो. आणि आता सकाळचं सत्र या ठिकाणी संपलं असं मी नमूद करतो.